न्यायडोंगरी बस स्थानकाची तोडफोड करून चोरी, तक्रारीनंतरही कारवाई नाही. नागरिकांमध्ये संताप. न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. प्रतिनिधी ईश्वर आहेर. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे सार्वजनिक सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या बस स्थानकाची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड करून साहित्य चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी नांदगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. न्यायडोंगरी गाव राज्य महामार्गालगत असल्याने दररोज शेकडो प्रवासी बसची प्रतीक्षा करण्यासाठी या बस स्थानकाचा वापर करतात. मात्र बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्यामुळे उन्हाळा, पावसाळा व इतर प्रतिकूल हवामानात प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध राहिलेली नाही. याचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला बसत आहे. ग्रामस्थांनी संबंधित विभाग आणि प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी आणि बस स्थानक पूर्ववत उभारण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे. शासन ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून सुविधा उपलब्ध करून देत असताना अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड होणं आणि त्यानंतरही कारवाई न होणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीची उघडपणे नासधूस होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात नांदगाव पोलीस प्रशासन, राज्य महामार्ग विभाग, संबंधित वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात, दोषींवर कधी कारवाई होते आणि न्यायडोंगरी येथील बस स्थानकाची सुविधा पुन्हा कधी सुरू होते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून चोरी झाली, तक्रारही दिली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही. न्यायडोंगरीतील बस स्थानकाच्या गैरसोयींमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल कडक सवाल. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? ईश्वर आहेर, प्रतिनिधी न्यायडोंगरी.